नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हिंदी टीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सुदैवाने मला मॉन्सून सलग 5 वर्ष केरळपासून आणि मग कर्नाटकची किनारपट्टी, गोवा, सह्याद्रीच्या डोंगर रांगा ही कव्हर करण्याची संधी मिळाली आणि म्हणून माझा हवामान खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते एक शास्त्र असतं. दिवंगत वसंतराव गोवारीकर यांची मी दीर्घ अशी मुलाखत केली होती त्यांच्या गोवारीकर या मॉडेलबद्दल. पण तरी सुद्धा आपलं जे हवामान विभाग आहे ते कायम चेष्टेचा विषय असतं, कारण त्यांनी जे प्रिडिक्शन केले ते कायम चुकतात आणि त्यावरून मग अगदी मीम्स पण बनतात. सो अशा वेळेला मी ज्यांना एक उत्तम सायंटिस्ट मानतो अशा मेधा खोले त्या माझ्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. आपण 2 साधे प्रश्न आधी घेऊ उद्याच्या प्रिडिक्शन बद्दल. पुढच्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये, कोकण किनारपट्टीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये काय होईल? तुम्ही तिकडे बघून मला अधिक उत्तम. आज जर हवामानाची आपण परिस्थिती पाहिली, म्हणजे हवामानाचे नकाशे की ज्याच्यावरती बेस्ड आपण प्रेडिक्शन तयार केले जातात, तर त्यानुसार आपण पाहिलं तर संपूर्ण पश्चिम किनारपट्टी लगत म्हणजे महाराष्ट्रापासून तर केरळ किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचबरोबर वातावरणाच्या बदल्या थरांमध्ये ज्याला आम्ही शिअर झोन म्हणतो किंवा वाऱ्यांमध्ये जे एक कमी दाबाची द्रोणिका किंवा एक शिअर झोन आपण ज्याला म्हणतो, तो पण साधारण 18 डिग्री नॉर्थ या अक्षवृत्तावर आज आपल्याला दिसून येतोय आणि इट इज हॅव्हिंग कन्सिडरेबल टिल्ट साऊथवर्ड्स. तर या सगळ्या ज्या एकूण हवामानाची एक आपण परिस्थिती पाहिली, त्याचबरोबर ज्याला आपण मॉन्सून ट्रफ म्हणतो की जो सर्वसाधारणपणे राजस्थानपासून ते पूर्व भागामध्ये जातो, पूर्व भारतामध्ये, तोही आज त्याच्या नॉर्मल परिस्थितीपेक्षा थोडासा दक्षिणेला आपल्याला दिसून येतोय. तर या सगळ्याचा परिभाग म्हणून पुढच्या 24 तासांमध्ये जर आपण हवामानाचा अंदाज विचारात घेतला महाराष्ट्रासाठी, मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची सबअर्बन मध्ये सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मुंबई शहराच्या संपूर्ण भागात ज्याला आपण वाईडस्प्रेड पाऊस म्हणतो, सर्वदूर पाऊस म्हणतो, तशा पद्धतीचा पुढच्या 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मुंबई आणि उपनगरांमध्ये. कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला, ज्याला आपण कोकण सब डिव्हिजन म्हणतो, ज्याच्यामध्ये गोवा राज्याचा सुद्धा काही आपण समावेश करू शकतो, तर हा जो कमी दाबाचा पट्टा किनारपट्टी लगत सक्रिय आहे, पश्चिम किनारपट्टी लगत, त्याच्या प्रभावामुळे जे मॉन्सूनचे वारे आहेत ज्याच्यामुळे मुख्यतः पाऊस पडतो, जे अरबी समुद्रावरून येतात नैऋत्य दिशेकडून, ज्याच्यामुळे आपण त्याला साऊथ वेस्ट मॉन्सून किंवा नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतो, तर हे वारे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आणि आपल्याला हे माहितीच आहे की जेव्हा हे अरबी समुद्राकडून येणारे वारे असतात ते मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे असतात किंवा त्यांच्यामध्ये बाष्प साठवलेलं असतं, आणि जेव्हा ते सह्याद्री पर्वताच्या रांगांवरती धडकतात हे वारे, तेव्हा त्यातलं जे बाष्प असतं ते पावसाच्या स्वरूपात पाऊस म्हणून पडतो, ज्याला आपण पाऊस म्हणतो. अशा म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती कोकणामध्ये ही जी आता जी परिस्थिती आहे की वारे खूप सक्रिय आहेत, कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्याच्यामुळे पुढचा आठवडाभर, म्हणजे अर्थातच पुढचे 24 तास आणि पुढच्या आठवडाभर सुद्धा कोकण किनारपट्टीमध्ये सर्वदूर पाऊस नक्कीच होईल. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे पुढच्या 24 तासात सुद्धा. म्हणजे मुंबईत पण पाऊस हो, आणि कोकण किनारपट्टीत सुद्धा असणार आहे. आणि आज सकाळी 9 जुलैला 8:30 वाजता संपलेल्या 24 तासात जर आपण पावसाचं एकूण चित्र लक्षात घेतलं तर कोकण किनारपट्टीमध्ये 4 ठिकाणी, ज्याला आम्ही एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो, की 24 तासात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होणार, 200 मिलीमीटर पेक्षा 4 ठिकाणी पडलाय. आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अलिबाग असेल किंवा त्याची जी जवळपास स्टेशन आहेत, कर्जत, पोलादपूर, वसई, मुंबई, या सगळ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येईल. म्हणजे एकूण कोकण उपविभागामध्ये 38 अशी स्टेशन्स आहेत की जिथे 24 तासामध्ये 60 मिलीमीटर पेक्षा पाऊस झालेला आहे. तर हा जो एक कालचा प्रभाव होता त्याचा आज थोडंसं क्लाउडिंग आपल्याला दिसतंय की हे किनारपट्टीपासून थोडंसं बाजूला गेलेलं आहे. त्याच्यामुळे कालच्या तुलनेत आज जो पाऊस पडणार आहे त्याची तीव्रता किंवा त्याचं प्रमाण हे कमी असेल. पण निश्चितच पावसाचं जे एक डिस्ट्रीब्युशन, जेव्हा आपण पाऊस विचारात घेतो तेव्हा त्याचे 2 मुख्य घटक असतात. आणि उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीनही उपविभागांमध्ये फेअरली वाईडस्प्रेड रेन अपेक्षित आहे, सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे. फक्त त्याचं प्रमाण हे निश्चितच कोकणात जो पाऊस पडेल त्याच्यापेक्षा
कमी असणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याचे जे पश्चिम भाग आहेत, जे घाटमाथ्याला लागून आहेत, त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि मराठवाड्यात या तीनही उपविभागांपेक्षा पावसाचं प्रमाण हे काहीसं कमी असेल. पण प्रमाण कमी असलं तरी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता मात्र पुढच्या 24 तासात निश्चितच आहे. सो तुमचं असं म्हणणं आहे की काल जो अलर्ट दिला, रेड अलर्ट वगैरे, आणि ज्याच्यात प्रत्यक्षात सूर्यप्रकाश स्वच्छच दिसला आणि कुठेही पाऊस पडला नाही, तर असं नाहीये? नाही, अजिबातच तसं नाही आहे. कारण तेच कालचा जो अलर्ट होता तो नाऊकास्ट मोडमध्ये होता, 3 तासांसाठी होता. आणि त्या अंदाजानुसार संध्याकाळी किंवा रात्रीच्या पहिल्या काही भागामध्ये असा पाऊस पडेल असा तो त्याच्यासाठी रेड अलर्ट होता. आणि पुन्हा हे विशेष सांगावंसं वाटतं की पुणे शहरासाठी नसून तो पुणे विभागाचा जो पश्चिम भाग आहे, घाट विभाग आहे, त्याच्यात असं क्लिअरली मेन्शन केलेलं होतं की दिस रेड अलर्ट इज फॉर घाट सेक्शन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. मग एक छोटा प्रश्न, तसं जर असेल तर पुणे शहरातल्या प्रशासनाने त्याचा विचार केला नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, मी याच्याबद्दल काही कॉमेंट करू शकत नाही. कारण पण आमच्या म्हणजे आमची जी काही बाजू आहे किंवा आमच्याकडनं जे सांगितलं गेलेलं होतं त्याचं मी मुळात तुम्ही पुणे शहरासाठी तो दिलाच नव्हता अलर्ट, तो दिला होता घाट विभागात. तो जर तुम्ही नीट पाहायला गेला असेल अंदाज तर असं लक्षात येईल की तो पुणे इन दी घाट सेक्शन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असं त्याच्यात क्लिअरली मेन्शन केलेलं होतं. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या घाट विभागासाठी हा रेड अलर्ट दिलेला होता. मुंबईसाठी दिलेला होता आणि तिथे तो पाऊस झालेला आपल्याला दिसतोय. कुलाबा, सांताक्रूज किंवा मुंबईतली जी सगळी स्टेशन्स आहेत तिथे आपल्याला दिसून येतं की 100 मिलीमीटरपेक्षा जास्त आपल्याला तिथे 24 तासात पावसाची नोंद झाली. कोकणात 4 ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि 38 ठिकाणी 60 मिलीमीटरपेक्षा 24 तासात पावसाची नोंद झालेली आहे. त्याच्यामुळे भारतीय हवामान विभागाने जो काल कोकण किनारपट्टी असेल किंवा मुंबई जिल्हा, पुणे जिल्हा या सगळ्या भागासाठी जे हवामान अंदाज दिलेले होते ते अतिशय अचूक होते असंच मी या ठिकाणी मेन्शन करेन. पण मग असं का होतं की सर्वसाधारण लोकांच्या मनातली भावना अशी असते की पुणे वेधशाळेने एक हवामान अंदाज व्यक्त केला की त्याच्या नेमकं उलट घडतं? खरं ही अनफॉर्च्युनेट किंवा दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ह्याला माझ्या दृष्टीने एक महत्वाचं असं कारण वाटतं की लोक तो जो अंदाज आहे तो नीट समजून घेतला जात नाही लोकांना. माध्यमातली लोक तरी ते समजून घेतात का? पुन्हा मी ह्याच्यावर काही म्हणजे कॉमेंट करणं गैर होत नाही. मला त्याची अधिकार नाही असा काही त्याच्यावर एक कॉमेंट येण्याची. पण माझं एक असं या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन राहील की माध्यमातले आपले सहकारी असतील किंवा इन जनरल पब्लिक त्यांच्यासाठी मी कसं आवाहन करू इच्छिते की जो काय हवामान विभागाने जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज आधी नीटपणे वाचून समजून घेऊन त्यानुसार म्हणजे आता किंवा एक आणखीन याच्यामध्ये मुख्य फॅक्टर आहे की टर्मिनॉलॉजी जी वापरली जाते, जी संज्ञा आपण वापरला होतो किंवा आता तुम्ही हवामानशास्त्र विभागाचा जो अंदाज आहे त्याच्यात असं लिहिलेलं असतं की देर विल बी वाईड स्प्रेड रेन विथ आयसोलेटेड एक्स्ट्रीमली रेनफॉल इन सम एरियाज असा एक समजा अंदाज आहे. तर सर्वसामान्य लोकांना ह्यातनं खरं पाहिलं तर बोध होऊ शकत नाही असं माझा पण ॲज अ ले पर्सन मी पण हे म्हणू शकेन. इफ आय वुड नॉट विन इन IMD मला हे ले पर्सनला असं कळणारच नाही की बाबा काय वाईड स्प्रेड म्हणजे काय किंवा एक्स्ट्रीमली हेवी रेन म्हणजे काय आणि आयसोलेटेड प्लेसेस म्हणजे काय. कारण हे तिन्ही यातले कळीचे शब्द आहेत. बरोबर की वाईड स्प्रेड रेन आता लोकांना जर आपण आता मराठीत नुसतं आपण त्याचं भाषांतर केलं तर सर्वदूर पाऊस किंवा बहुतांश ठिकाणी पाऊस. पण ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निश्चित क्वांटिटेटिव्ह क्रायटेरिया आहे IMDचा. आता बहुतांश किंवा वाईड स्प्रेड रेन ह्याचा अर्थ असा की त्या भागामध्ये किंवा उपविभागामध्ये जेवढी IMDची मेजरिंग स्टेशन्स आहेत त्याच्यापैकी 75% जास्त स्टेशनमध्ये 2.5 मिलीमीटर किंवा जास्त पावसाची नोंद होईल. 2.5 मिलीमीटर किंवा जास्त. कोकण किनारपट्टीवरती तुमच्या जर 100 ऑब्झर्वेटरीज असतील, मला माहित नाही तेवढ्या का, तर त्यापैकी किती टक्के ठिकाणी तो पाऊस किती ऑब्झर्वेटरीवरती? 75% म्हणजे 100 पैकी 75 ऑब्झर्वेटरीमध्ये 24 तासातला पाऊस. सेंटीमीटर मिलीमीटर पाऊस झाला तर तुम्ही सर्वदूर मानता. हा एक मला असं वाटतं की हा एक अत्यंत साध्या भाषेमध्ये आपण सर्वदूर पावसाची कॉन्सेप्ट क्लिअर केली. अशी हा जो एक सर्वदूरची ही कॉन्सेप्ट आहे. त्याचबरोबर आम्ही याला आयसोलेटेड म्हणतो किंवा तुरळक म्हणजे 25 पेक्षा कमी.
म्हणजे 100 जर ऑब्झर्वेटरी असतील तर 25 पेक्षा कमी. राईट. म्हणजे इथे कोकण किनारपट्टीवरती तुमच्या 100 अशा ऑब्झर्वेटरीज आहेत जिथे तुम्ही पाऊस नोंदता तुमच्यासाठी. आहेत नाही असतील तर, असतील म्हणजे तर. आपण एक whatever. हायपोथेटिकली मला बघतो, त्याच्यात vary आहे म्हणजे ते. पर्सेंटेज साठी मी सांगते पण तुम्हाला त्यातल्या जर की 25 ऑब्झर्वेटरी मध्ये मध्ये- पाऊस पडला हा. तर तो तुरळक पाऊस. तुरळक ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आपण म्हणतो स्कॅटर्ड, म्हणजे काही ठिकाणी म्हणजे 26 ते 50%. आलं जर लक्षात असा माझ्या. आणि मग 26 ते 50 असेल तर ऑब्झर्वेटरी मध्ये झालं. झालं तर. हम्म. आणि मग बऱ्याच ठिकाणी किंवा ज्याला फेअरली वाईड स्प्रेड म्हणतो हम्म. त्याच्यामध्ये 51 ते 74 आणि मग 75च्या पुढे आपण वाईड स्प्रेड करतो. म्हणजे आयसोलेटेड, स्कॅटर्ड, फेअरली वाईड स्प्रेड, वाईड स्प्रेड. 25, 50, 75 अशा ह्याच्या 3 कॅटेगरी आहेत. म्हणजे जरी आपण कलोक्वियल लँग्वेजमध्ये किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये जरी हे शब्द वापरतो, बहुतांश, काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, तर ह्याच्यातनं लोकांना जरी बोध झाला नाही तरी त्याच्यामागे निश्चित एक IMDचा क्वांटिटेटिव्ह क्रायटेरिया आहे. मला एक लगेच प्रश्न उठतो, ही शाब्दिक मर्यादा आहे की शास्त्राची मर्यादा आहे की आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत? नाही, ही शास्त्राची मर्यादा आहे, ही शब्दांची अजिबातच मर्यादा नाहीये. कारण इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वी आर प्लेस्ड इन ट्रॉपिकल रिजन. हे फार महत्वाचं आहे. भारत हा तुलना करत असताना अमेरिका आणि युरोपियन वी आर राष्ट्रांची कम्पेअरिंग विथ ऑरेंजेस विथ ऍपल्स. तसं करू नये कोणी. जरा एकदा स्पष्टपणे सांगा बरं. युरोपियन राष्ट्राची आणि पाश्चात्य राष्ट्रातली, स्पेशली अमेरिकन नेव्हीचं वगैरे उदाहरण दिलं जातं. बऱ्याच वेळेला इंग्लंडचं पण उदाहरण देतो. आपल्यातले काही राजकीय नेते मोठे मोठे ते पण अमेरिकन नेव्हीचं उदाहरण देतात. अमेरिका किंवा पाश्चात्य राष्ट्राची भारतीय हवामानाची तुलना करणं का अयोग्य आहे? असं आता म्हणजे हवामानशास्त्र विभागामध्ये इतकी वर्ष काम केल्यानंतर हा एक नेहमीचा प्रश्न आम्हाला हवामानशास्त्र विभागातल्या लोकांना विचारला जातो की तुमचे अंदाज हे कधीच खरे ठरत नाहीत, पेक्षा त्याची अचूकता ही खूप कमी आहे. आणि लोक असं सांगतात की आम्ही अमेरिकेतले अंदाज बघतो, जपान, चीन, किंवा युरोपियन कंट्रीज मधले बघतो, किंवा दक्षिण गोलार्धात आपण ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घेऊ, असंही लोक सांगतात. या सगळ्या देशांमध्ये हवामान अंदाजाची अचूकता इतकी आहे की ते सांगतात की बाबा 8:40 बर्फ पडायला सुरुवात होईल आणि 9 वाजता संपेल. मी उदाहरण सांगते, तर तसंच होतं. म्हणजे 8:40लाच बर्फ पडायला सुरुवात होते आणि 9ला संपतो बर्फवृष्टी, असं तिथे दिसतं. आणि त्याच्यामुळे लोकांचा एक असा, मी तर म्हणेन, गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं हे सगळे देश विकसित देश आहेत, डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत आहेत, किंवा त्यांच्याकडे काहीतरी खूप ह्युमन इंटेलिजन्सचा भाग जास्त आहे. शास्त्राची हवामानाच्या दृष्टीने आपल्याकडे असं काय? मी येते त्या मुद्द्यावर. असं आहे. आणि आपल्याकडे मात्र तसं नाहीये की आपण कुठेतरी तांत्रिकदृष्ट्या कमी आहोत, वी डोंट हॅव अपडेट टेक्नॉलॉजी, असं नाहीये, असं लोकांचा गैरसमज आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांना असं वाटतं की आपल्याकडे ज्ञानाची सुद्धा कमतरता आहे. म्हणजे हा एक लोकांचा गैरसमज आहे, तो या निमित्ताने मला दूर करायला आवडेल की हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे की वी आर ऍट पार विथ डेव्हलप्ड कंट्रीज. अगदी म्हणजे ह्याच्यात मी विदाऊट एनी हिच मी तुम्हाला हे सांगू शकते 100% आत्मविश्वासाने की भारतामध्ये असं एकही आजच्या घडीला तंत्रज्ञान नाहीये की जे जगात कुठे नाही. आणि बौद्धिक क्षमता पण, अर्थातच बौद्धिक क्षमता तर म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. महाराष्ट्रातले काही हवामान तज्ञ ज्यांच्या मी मुलाखती केल्या, जे काही स्वयंघोषित पण आहेत, त्यांनाही मी काही प्रश्न विचारले होते. तेव्हाही मला असं वाटलं होतं की भारताकडे, की जो IT हब आहे, मॅडमने अत्यंत साध्या शब्दामध्ये आणि महाराष्ट्राला अश्युअर केलं, तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं भारत पुणे IMD कुठेही मागं नाहीये, बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीने सुद्धा मागे नाही. 2 अत्यंत महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला दिलेली आहेत. सर्वदूर तुरळक ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. तंत्रज्ञान आणि बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीनेही ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालंय. मी पुन्हा सांगतो तुम्हाला की हा एपिसोड हा तुम्ही तुमच्याकडे जतन करून ठेवा, कारण तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. मला माफ करा, मी सतत व्यत्यय आणतो. नाही, अगदी बस. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण बघितलं पाहिजे की मग हवामान अंदाजाचे का चुकतात, किंवा त्याच्यामध्ये मर्यादा काय आहेत, किंवा त्याची अॅक्युरसी कमी का आहे. मी तर असं म्हणणार नाही की ते चुकतात किंवा 100% चुकतात, असं तर माझं अजिबातच म्हणणं नाहीये. पण निश्चितच मी हे मान्य करीन की या सगळ्या आता ज्या देशांचा उल्लेख झाला त्याच्या तिथले जे हवामान अंदाजाची अचूकता आहे त्या तुलनेत भारतातल्या हवामानाच्या अंदाजाची अचूकता ही काहीशी कमी आहे. आणि क्वांटिटेटिव्ह टर्म्समध्ये जर आपण पाहिलं तर आज घडीला 70 ते 75% अचूकता आज आपण या अचूकतेपर्यंत आज आपण भारत देश पोहोचलेला आहे. आणि 70 ते 75. आणि विशेषतः 24 तासातला जो हेवी रेनफॉल प्रेडिक्शन हा एक घटक आहे, किंवा जी अॅक्युरसी टू प्रेडिक्ट हेवी रेनफॉल इन 24 आवर्स, याची जी अचूकता आहे ती 80 ते 85% आज मितीला भारतीय हवामानशास्त्र विभागाने अचीव केलेली आहे. आणि म्हणजे हे एका रात्रीत अर्थातच झालेलं नाहीये,
याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहभाग आहे, शास्त्र प्रगत झालेलं आहे, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि एक टीम कॉन्सर्टेड एफर्ट आहे, ज्याच्यामुळे आज हे शक्य झालेलं आहे. आता मुख्य प्रदेश किंवा मुख्य भाग असा जो येतो की मग ही 25% किंवा 35% अचूकता का आपण अचीव करू शकत नाही, की जे इतर राष्ट्रांमध्ये आत्ताचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये ते अचीव करू शकलेत. तर ह्याच्यात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पृथ्वीच्या आहोत. वी आर लोकेटेड इन ट्रॉपिकल कंट्री ऑफ द ग्लोब. जो ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय की विषुववृत्तापासून 23.5 डिग्री नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथ हे जे अक्षांश आहेत या सगळ्या भागाला आपण ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय प्रदेश असं म्हटलं जातो. आणि भारत हा या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो. वेरॅज आपण हे जे सगळे बाकीचे जे आता देश उल्लेख केलेत की आपण जे विकसित देश आहेत असं किंवा लोकांचा जो एक गैरसमज आहे की विकसित देश आहेत म्हणून त्यांची अचूकता जास्त आहे, तर हा एक गैरसमज दूर केला पाहिजे की ऑल दीज कंट्रीज आर बेस्ड इन टेम्परेट झोन किंवा ज्याला आपण समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतो पृथ्वीचा, त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय ते विषुववृत्तापासून मी सांगते येते मी त्याच्या की म्हणजे काय की हे विषुववृत्तापासून खूप दूर आहेत. म्हणजे हे सगळे युरोप खंड म्हणा किंवा अमेरिकेचा खंड, इकडे आपण पूर्वेकडे पाहिलं तर जपान, चीन किंवा दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलिया हा जरी देश पाहिला तरी दे आर इन टेम्परेट झोन, मिड लॅटिट्यूड रिजन आपण ज्याला म्हणतो 45. याचं जर भौगोलिक म्हणजे ही भौगोलिक मर्यादा किंवा हे भौगोलिक तथ्य आहे, आपण हे बदलू शकत नाही. जसं वी कांट चूज अवर नेबर्स, तसं वी कांट गो बियॉन्ड अवर जॉग्राफी. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे सगळे समशीतोष्ण देश आहेत यातलं एक इनहेरंट प्रेडिक्टेबिलिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर असं ज्याला म्हटलं जातं की एक नैसर्गिक त्याची प्रेडिक्शन करण्याची जी क्षमता आहे त्या हवामानाची ती या समशीतोष्ण विभागामध्ये इनहेरंटली जास्त आहे. म्हणजे ही नैसर्गिक घटना आहे. व्हेअरॅज ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये किंवा उष्णकटिबंधीय संपूर्ण प्रदेशामध्ये देर इज लिमिटेशन टू इनहेरंट प्रेडिक्टेबिलिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे हवामान अंदाज आपण किती अचूकतेने व्यक्त करू शकतो त्याला मर्यादा आहेत. म्हणजे ते मी सांगते हो. आणि त्याच्यामुळे आपण जर हवामान अंदाजाच्या अचूकतेची तुलना करायची असेल तर वी शुड ऑलवेज कम्पेअर विथ हवामान अंदाजाचे प्रेडिक्शन जे कुठल्या आपल्या समकक्ष जे देश आहेत, आफ्रिका आहे किंवा पूर्वेकडे पाहिलं किंवा दक्षिण अमेरिकाचा जो उत्तर भाग आहे हा जो भाग आहे म्हणजे पेरू, चिली हे सगळे देश आहेत त्यांच्याशी केला पाहिजे. किंवा आफ्रिका खंडातले जे देश आहेत किंवा इकडे इंडोनेशिया वगैरे हे जे देश आहेत, मालदीव्स वगैरे, या देशांशी आपण हवामान अंदाजाची तुलना केली पाहिजे. आणि मी हे तुम्हाला इथे सांगू इच्छिते की या सगळ्या देशातल्या हवामान अंदाजाच्या अचूकतेपेक्षा भारतातल्या हवामान अंदाजाच्या अचूकता ही निश्चितपणे जास्त आहे. आणि पण आपण सगळ्यात मोठी चूक ही केली जाते की वी आर कम्पेअरिंग ऑरेंजेस विथ ऍपल्स. तर हे करू नये. असं फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हवामानाचा अंदाज व्यक्त केला, आता आपण कुठल्या हवामानाच्या बेल्टमध्ये आहोत ते कळलं, असे कुठले घटक असतात की ज्यामुळे आपले हवामानाचे अंदाज चुकतात? मिड लॅटिट्यूड रिजन किंवा हे सगळ्या देशांमध्ये हवामान जे मुख्यतः गव्हर्न केलं जातं किंवा त्याची जो मेन ड्रायव्हिंग फोर्स असतो त्याला फ्रंटल सिस्टीम्स म्हणतात. म्हणजे मेट्रोलॉजिकल भाषेमध्ये किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर एक काय म्हणतात वातावरणाचा एक भाग असतो किंवा फ्रंट्स असतात की जे सिस्टमॅटिकली ते कीप ऑन मुव्हिंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आणि हे जे असतात त्याच्यामध्ये इतकी सिस्टमॅटिसिटी असते की ते निश्चित म्हणजे त्याच्यात इनहेरंटलीच खूप निश्चितता असते की या वेळेला ते इकडून निघाले म्हणजे जाणारच. तसं व्हेअरॅज भारतामध्ये सगळ्यात जो मुख्य घटक आहे की ज्याच्यामुळे हवामानाच्या अचूकतेला मर्यादा येतात तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कन्व्हेक्शन किंवा थंडरस्टॉर्म डेव्हलपिंग किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो की वळी सदृश पाऊस किंवा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जो पाऊस पडतो, जो सडन डेव्हलपमेंट होते वातावरणात, फॉर्मेशन ऑफ टॉल क्लाउड्स, नुसतं क्लाउड्स नाही, नॉट क्लाउड्स. कारण हे पावसाशिवाय ढगांशिवाय पाऊस पडणार नाही. त्याच्यामुळे बर्फ असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं प्रेसिपिटेशन इज इन 2 फॉर्म्स. सॉलिड प्रेसिपिटेशन आपण त्याला बर्फ म्हणतो, लिक्विड प्रेसिपिटेशन इज इन द फॉर्म ऑफ वॉटर. तर या सगळ्या देशांमध्ये विकसित किंवा जे आता मिड लॅटिट्यूड कंट्रीज आहेत त्याच्यामधले जे मेन पावसाचं किंवा प्रेसिपिटेशनचं प्रमाण आहे ते इट इज गव्हर्न बाय फ्रंटल सिस्टीम्स. आणि त्याच्यामुळे तिथला अंदाज अचूकता ही जास्त आहे. तिथे अशा पद्धतीचे टॉल क्लाउड डेव्हलपमेंट नाहीये. जे क्लाउड्स होतात ते मिड किंवा ज्याला आपण स्ट्रॅटस क्लाउड म्हणतो किंवा मिडल. आता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की एकदम सकाळी लख्ख ऊन पडलंय, सूर्यप्रकाश आहे आणि एकदम दुपारी ढग भरून येतात आणि एकदम इंटेन्स पाऊस पडतो की अगदी लोकलाइज्ड. आता म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या जवळ चिंचवड भागात अशी आपल्याला घटना दिसून आली की म्हणजे ज्याला ढगफुटी म्हणतात की 1 तासामध्ये
100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि 20 ते 30 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या छोट्या भागामध्ये पडणं, याला ढगफुटी किंवा क्लाउड बस्ट असं म्हटलं जातं. तर ज्या मेकॅनिझममुळे हे होतं की टॉल क्लाउड फॉर्मेशन होतं, की ढगांची उंच उंच ढग वाढत जातात आणि ह्याला कारण हे आहे की इथलं टेम्परेचर हे जास्त आहे. म्हणजे आपण मिड लॅटिट्यूड हे देश जे ते विषुववृत्तापासून दूर असल्यामुळे दे आर हॅव्हिंग कोल्ड क्लायमेट किंवा तिथलं जे टेम्परेचर आहे तापमान तिथे नाही. व्हेअरएज भारतामध्ये उष्णता जास्त आहे कारण वी आर क्लोज टू इक्वेटर. सेकंडली उष्णता जेव्हा वातावरणात जास्त असते तेव्हा त्याची मॉइश्चर होल्ड करण्याची कपॅसिटी जास्त असते, म्हणजे ते बाष्प जास्त साठवून ठेवू शकतं. म्हणजे मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी ऑफ ॲटमॉस्फिअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर. उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धात जे मिड लॅटिट्यूड कंट्रीज आहेत तिथे तापमान कमी असल्यामुळे तिथं मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी कमी असते. भारतामध्ये काय होतं की हे कपॅसिटी जास्त असल्यामुळे देर इज इनफ स्कोप फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॉल क्लाउड्स. म्हणजे कारण क्लाउड कशामुळे तयार होतो बेसिकली, त्याला इनफ मॉइश्चर असेल तर. आणि अशा पद्धतीचं मॉइश्चर हे अगेन इट इज बिकॉज ऑफ टेम्परेचर, की तिथे तापमान जास्त असल्यामुळे उष्णता जास्त महत्वाचा फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे ह्युमिडिटी किंवा बाष्प मोठ्या प्रमाणात साठवलं जातं आणि जे अक्युम्युलेट होत जातं आणि मग ते त्याची परिपाक किंवा त्याची परिणिती अशी होते की उंच ढग तयार होतात आणि जे खूप म्हणजे 15-16 किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात आणि नॅचरली अशामध्ये म्हणजे मोठे ढग पावसाचे थेंब तयार होतात, ज्याला आपण अगेन कमिंग टू इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल की आणि ह्याच्यात हा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये न्यूमरिकल वेदर मॉडेलिंग हे जे एक आता नवीन शास्त्र विकसित झालंय की ज्याच्यामुळे ही अचूकता आपण वाढवू शकलेलो आहे, त्याला सुद्धा या मर्यादा आहेत. की न्यूमरिकल वेदर मॉडेल म्हणजे काय, म्हणजे वेळ असेल तर मी सांगू, 2 मिनिटं मी सांगू शकते की न्यूमरिकल वेदर मॉडेल म्हणजे काय, की ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम वातावरणाची किंवा हवामानाची जी स्थिती आहे ती गणितीय इक्वेशन्स किंवा गणितीय समीकरणांमध्ये तुम्ही मांडायची. एक्सप्रेस दी ॲटमॉस्फेरिक कंडिशन इन दी फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. मॅथमॅटिकल इक्वेशन, स्टॅटिस्टिक्स हे एक वेगळं तंत्र आहे, हे न्यूमरिकल तंत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणजे त्याला आपण मॉडेल म्हणतो की वातावरणाची परिस्थिती इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. आणि मग ही इक्वेशन्स फास्ट स्पीड कम्प्युटर्सनी सॉल्व्ह इक्वेशन्स इन न्यूमरिकल मेथड्स बाय न्यूमरिकल मेथड्स आणि देन गिव्ह प्रेडिक्शन. तर ह्याच्यात सगळ्यात मोठा या मॉडेलिंग टेक्निकचा जो एक मोठा काय म्हणतात अपुरेपणा किंवा मर्यादा काय आहे की अशा पद्धतीची जी डेव्हलपमेंट आहे क्लाउड फिजिक्स जे आहे की ज्या फिजिकल कारणांमुळे किंवा ज्या भौगोलिक फिजिकल कारणांमुळे हे क्लाउड्स तयार होतात, हाऊ टू पुट दॅट फिजिक्स ऑफ क्लाउड्स इन टू मॅथमॅटिक्स. तर म्हणजे ही शास्त्राचीच मर्यादा आणि विशेषतः ट्रॉपिकल रिजनमध्ये की हे अशा पद्धतीचं जे ढगांचं निर्मिती कशी होते हे जे एक फिजिक्स आहे की त्याच्यामागचं जे विज्ञान आहे ते गणितीय समीकरणांमध्ये किंवा गणितीय सूत्रांमध्ये कशा पद्धतीने आपण मांडू शकू. तर याच्यामुळे ही जी एक 25 ते 30% जी हवामान अंदाजांमधल्या अचूकतेला मर्यादा आहे ती मुख्यतः या कारणामुळे आहे. आणि ज्याला खरोखर म्हणजे त्याला म्हणजे ही काही सबब नाहीये, म्हणजे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड की आम्ही हवामान 100% कधी गाठू शकू नाही. म्हणजे हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतेय की आपण कारण हे बघा भौगोलिक परिस्थिती आपल्या देशाची अशी आहे. बरं, आपल्याकडे तिन्ही ऋतू आहेत, त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे? अर्थातच मी त्याकडे येते की भौगोलिक परिस्थिती आता उष्णकटिबंधीय हा एक तर मुख्य घटक झालाच, त्याचबरोबर भारताची जी एकूण भौगोलिक रचना लक्षात घेतली की इकडे हिमालय म्हणजे भारत संपूर्ण जगातला असं एकही तापमान किंवा क्लायमॅटिक पॅटर्न नाही जो भारतात नाही. काइंड ऑफ लॅबोरेटरी फॉर एंटायर ग्लोबल क्लायमेट. तर याच्यामध्ये आपण बघतो की हिमालय आहे म्हणजे जिथे -80 पर्यंत टेम्परेचर राहतं. राजस्थानमध्ये उन्हाळ्यामध्ये 50 ते 55 पर्यंत पॉझिटिव्ह टेम्परेचर असतं. वेस्ट कोस्ट आहे पूर्ण कोकण किनारपट्टीपासून कर्नाटक केरळ जिथे हेवीएस्ट रेन होतो. मौसिनराम किंवा चेरापुंजी सारखं ईशान्य भारतातली ठिकाणे जिथे जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे रेन शॅडो रिजन दिसतोय जो मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक हा सगळा जो इंटरनल. तर आणि त्याचबरोबर सगळ्यात मुख्य म्हणजे भारताची जी किनारपट्टी आहे ती तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला
हिंदी महासागर. आणि इनफॅक्ट ह्याच्यामुळेच मान्सून आपल्याकडे येतो किंवा मान्सूनचा उगम या सगळ्या परिस्थितीमुळे होतं. पण ही जी एक भौगोलिक रचना आहे आणि हे जे एक वैविध्य आहे वातावरणातलं, की लागूनच इतकी व्हेरिएबिलिटी ज्याला म्हणतो, की स्पेशल व्हेरिएबिलिटी ऑफ क्लायमेट आणि टेम्पोरल व्हेरिएबिलिटी, म्हणजे संपूर्ण तुम्ही आता ऋतूंचा उल्लेख केला, की या तिन्ही ऋतूंमध्ये वातावरणातले जे मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि मुख्यतः ऋतू बदलत असताना जे ट्रान्झिशन होती ते पुन्हा मॅथमॅटिकल इक्वेशन्समध्ये पकडणं किंवा कॅप्चर करणं ह्यालाही काही मर्यादा आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे आता जो गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या दृष्टीपथात येतो, की चेंजिंग क्लायमेट, ज्याच्यामुळे आपण आता बघतो की एक्स्ट्रीम इव्हेंट्स त्याला म्हटलं जातं. म्हणजे ग्लोबली पण मान्य केलं गेलेलं आहे की क्लायमेट चेंजचा एक महत्त्वाचा परिणाम किंवा ज्याला आपण इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज म्हणतो, की एक्स्ट्रीम इव्हेंट्स एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स वाढणार आहेत. म्हणजे काही कमी भूभागावर कमी वेळात खूप पाऊस पडणं, तर हा पण एक मोठा फॅक्टर आहे. दोन मुद्दे झाले. याच्याशिवाय आणखी आपल्या पावसाच्या प्रिडिक्शन वरती परिणाम करणारा आणखी कुठला घटक आहे? नाही, हे दोनच मुख्य आता आहे. मी तुम्हाला ना एका ओळीमध्ये मला तुमचं उत्तर हवं आहे. आणि आता मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी मी हे जे 10 प्रश्न एका ओळीत विचारणार आहे ते अंतिम आहे, त्याच्यानंतर काही नाही. मॅडम, आपलं हे शास्त्र आहे आणि ह्या शास्त्रामध्ये आपल्याला भौगोलिक परिस्थितीमध्ये अचूकता गाठता येत नाही, हे बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर. आपली पाश्चात्य राष्ट्राबरोबर, अमेरिकेबरोबर आणि ऑस्ट्रेलिया बरोबर केली जाणारी तुलना ही चूक आहे. ही तुलना अयोग्य आहे, कारण त्यांचं आता आपल्या माझ्याकडे वेळ नाही. शास्त्राच्या दृष्टीनं, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं आपण पाश्चात्य राष्ट्राच्या बरोबरीनंच आहोत. अगदीच आहोत. बरोबरीनंच आहोत. बरोबर. हवामान विभाग जो अंदाज व्यक्त करत असतं ते माझ्यासह माध्यमकर्मीय आणि सर्वसामान्य लोकांना ते नीट समजून घेता येत नाहीत, हे बरोबर आहे? आय डोंट वॉन्ट एनी स्पेशल कमेंट. हो, समजून घेतले जात नाहीत ही बरोबर आहे. बरोबर आहे. तुमच्यावरती, कारण आता हे सगळं शेअर बाजार आणि ह्या सगळ्यांशी निगडीत असल्यामुळं तुमच्यावरती केंद्र सरकार किंवा तत्सम कुठल्या संस्थांचा दबाव आहे? अजिबातच नाही. प्युअरली सायंटिफिक शास्त्र आहे आणि हवामान अंदाज जे तयार केले जातात दे आर बेस्ड ओनली ऑन सायन्स, नथिंग एल्स. राईट. याचा आता काही पीक विमा कंपन्यांच्याही दायित्वाशी संबंध आहे, तर त्यांचा तुमच्यावरती काही दबाव? अजिबात नाही. मी आता सांगितल्याप्रमाणे कुणाच्याही दबावाशिवाय हवामानशास्त्र विभाग हा काम करत असतो. ओके. पूर्वी जसं गोवारीकर मॉडेल होतं जे वेगळ्या शक्यतेवरती आधारित होतं, तशा पद्धतीचं कुठलं सुधारित मॉडेल आपल्याकडे आता तयार आहे की जे आपल्याला? हो, आता जो लॉंग रेंज फोरकास्ट दिला जातो भारतीय पावसाचा, तो एक प्रोबॅबिलिस्टिक फोरकास्ट आपण देतो. म्हणजे पूर्ण सीझन करता देतो आणि प्रत्येक महिन्यासाठी सुद्धा देतो. ही एक नवीन डेव्हलपमेंट आपण केलेली आहे की प्रत्येक जूनचा दिला गेला, आता जुलैचा पण आपण दिलेला आहे, तसं प्रत्येक महिन्याच्या शेवटी पुढच्या महिन्यासाठीचा प्रोबॅबिलिटिस्टिक, म्हणजे कुठल्या भागावर किती पाऊस पडेल याची हाय, लो, मीडियम काय प्रोबॅबिलिटी आहे, अशा पद्धतीने एक मॉडेल आपण विकसित केलं. आणि तुमच्या हवामान विभागाच्या अंदाजाबद्दल जे लोक टिंगलटवाळी करतात किंवा त्याबद्दलचे मीम्स बनतात ते चुकीचं आहे? अर्थातच चुकीचं आहे, कारण ह्याच्यामध्ये मुख्यतः अज्ञान हा एक मोठा फॅक्टर आहे की ते नीट समजून न घेता किंवा केवळ म्हणजे काय म्हणतात ना की करायची टीका म्हणून करायची किंवा बाबा काहीतरी आपल्याला एक करायचं त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने करू नये. ह्याच्याकडे गांभीर्याने पाहायला जावं, कारण हे एक शास्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक लोकांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. अगदी शेवटचा प्रश्न लसावी हा आहे की भारताची भौगोलिक स्थिती ही अशी आहे की आपण 100% अचूकता गाठूच शकत नाही. बरोबर. आपले जे प्रिडिक्शन्स आहेत ते किमान 30% चुकू शकतात. किमान 30% असं मी म्हणता येणार नाही, कारण आम्ही ह्याच्यामध्ये प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करतच आहोत की आता मी सांगितल्याप्रमाणे 80 ते 85% हेवी रेनफॉल प्रेडिक्शनसाठी अचूकता आलेलीच आहे. आणि हवामानशास्त्र विभागाचा हा कायमच प्रयत्न राहिला आहे आणि ह्या पुढेही राहील की याच्यामध्ये आपण किती सुधारणा करू शकतो. पण मी अशी सहमत आहे की 100% आपण अचूकता गाठणं उष्ण कटिबंधीय भागामध्ये आपल्या भौगोलिक स्थितीमुळे शक्य नाही, त्याच्यामुळे शक्य नाही. पण अदरवाईज तंत्रज्ञानाची कमतरता आहे किंवा बौद्धिक आपल्याकडे ज्ञान कमी आहे असं अजिबातच नाही. आपण इथे थांबूया. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी अनेक दिवसापासून हा प्रयत्न आणि विचार करत होतो की कधीतरी जाऊन मेधा खोले मॅडम यांना तुमच्या मनातले सगळे प्रश्न असे विचारलेच पाहिजेत की ज्यामुळं जे तुम्हाला मला असं वाटतं की अरे काय हवामान विभागात ते सांगतो नेमकं उलटं होतं. तरीही मला खात्री आहे की या मुलाखतीनंतर सुद्धा तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाका. मी पुन्हा एकदा मेधा खोले मॅडम यांच्याकडे येईन आणि तुमच्या मनातले प्रश्न हे त्यांना विचारेन. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी.